नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। ज्या विद्यार्थ्यांनी आर्मी अग्निवीर भरती 2026 ची परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी फिजिकल आणि रिझल्ट बद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। त्याबद्दलच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण तुम्ही परीक्षा दिल्यानंतर निकाल किती दिवसानंतर लागणार, कोणत्या महिन्यामध्ये लागणार आहे आणि तुमचं फिजिकल कधीपासून सुरू होणार, तर त्या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये येणार आहे। तर आता बघा, आपली जी काही 2026 ची अग्निवीर भरती आहे, या भरतीची परीक्षा 1 ते 12 जून दरम्यान झाली। बघा, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे आणि या भरतीमध्ये जागा सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये असणार आहे। मागची जी काही भरती आहे, मागच्या भरतीमध्ये सुद्धा जागा खूप जास्त प्रमाणामध्ये होत्या। भरपूर साऱ्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे 2025 च्या भरतीमध्ये। 2026 च्या भरतीमध्ये सुद्धा खूपच जास्त मुलांचं सिलेक्शन होणार आहे आणि कमी मार्कांवरती तुमचं सिलेक्शन होण्याची खूप जास्त शक्यता आहे। ठीक आहे, मग तुम्हाला किती मार्क आहे ते तुम्ही कमेंट मध्ये सांगायचंय, जेणेकरून आपल्याला कट ऑफ वरती एक व्हिडिओ बनवता येणार आहे की आपल्या परीक्षेचा कट ऑफ त्याचबरोबर फायनल कट ऑफ किती लागू शकतो याबद्दलची माहिती आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ। पण त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर कमेंट मध्ये सांगायचंय की तुमचे किती क्वेश्चन बरोबर परीक्षेमध्ये आलेले आहे। ठीक आहे, आणि ज्या विद्यार्थ्याला जवळपास 25+ क्वेश्चन बरोबर असतील त्यांनी आतापासूनच फिजिकलला लागायचंय, कारण तुमचं जे काही फिजिकल आहे ते जुलै महिन्यामध्ये होणार आहे। कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे? जुलै महिन्यामध्ये। ही एक दोन दिवसा अगोदरचीच अपडेट आहे, अपडेट व्यवस्थित बघून घ्या। त्यांनी स्पेशली सांगितलेलं आहे बाबांनो की युवा कर ले तैयारी, जुलै में होगी विशेष पदों के लिए अग्निवीर रॅली। म्हणजे तुमची जी की रॅली होत असते परीक्षा झाल्यानंतर ती जुलै महिन्यामध्ये होणार आहे। ठीक है, त्यानंतर अजून आपण बघूया, अग्निवीर योजना के जरिए फौज में विशेष पदों पर भर्ती होना की चाहा तो रैली शारीरिक परीक्षा की तैयारी शुरू कर दीजिए। सैन्य प्रशासन ने आपकी जुलाई माह में ही रैली कराने की तैयारी शुरू कर दी है। म्हणजे अगोदर कधी कधी काय होतं माहिती का, तुमची परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट महिनाभरानं लागून जायचा आणि फिजिकल त्यानंतर 1.5 महिना 2 महिन्यानं व्हायचं, पण यावेळेस तसं होणार नाही। मागच्या भरतीमध्ये कसं फास्ट झालं होतं, बरोबर आहे, तुमच्या 2 फेजमध्ये तुमचं ते काही फिजिकल आहे ते त्यांनी घेतलं होतं, तसंच यावेळेस सुद्धा होणार आहे। पण पहिल्या फेजचं जे काही तुमचं फिजिकल आहे ते एकदम फास्ट होणार आहे आणि लवकरात लवकर होणार आहे, म्हणजे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची खूप जास्त शक्यता आहे। बघा पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे, अमूमन ऑनलाइन परीक्षा के कॉमन एंट्रेंस टेस्ट 2 से 3 माह बाद आयोजित होती है रैली। ऐसे में अभ्यर्थी कुछ दिन आराम करने के बाद शारीरिक परीक्षा की तैयारी में जुटते। अब की परीक्षा के बाद आराम के मोड में जाना अभ्यर्थियों के अरमान में रोड़े अटका सकता है। उत्तर प्रदेश और उत्तराखंड प्रांतों के अभ्यर्थियों की ट्रेनिंग इस बार जुलाई में ही कराई जानी है। म्हणजे तिकडचे जे काही राज्य आहे तिकडच्या राज्यांची ट्रेनिंगच एवढ्या लवकर होणार आहे जुलै महिन्यामध्ये, म्हणून बाकीचे सगळे जे काही एआरओ आहे तर त्यांची सुद्धा फिजिकल शारीरिक चाचणी ही जुलै महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे। त्यामुळे तुम्ही आतापासून तयारीला लागायचे, कारण कमी दिवस तुमच्याकडे बाकी आहे आणि या परीक्षेचा जो काही निकाल आहे बघा तो कधी लागणार त्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेऊया। त्याच्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की आपले 25 पेक्षा पण क्वेश्चन कमी आहे, म्हणजे परीक्षेला आपले 25 पेक्षा सुद्धा कमी क्वेश्चन बरोबर आलेले, तर त्यांनी पुढच्या भरतीची आतापासूनच तयारी करायची, कारण परीक्षा जवळजवळ आल्यानंतर 2 ते 3 महिन्यात तयारी होत नसते। त्यासाठी तुम्ही पहिल्यापासूनच हुशार पाहिजे। ठीक आहे, मग तुम्हाला तयारी आतापासून पुढच्या भरतीची करायची। बघा आतापासूनच तुम्ही आपल्या बॅच मधून त्या ठिकाणी तयारी करू शकतात। महाराष्ट्र अकॅडमीवरती मराठी माध्यम मधली दर्जेदार रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे। यामध्ये सगळा जो काही सिलेबस आहे बेसिक टू ऍडव्हान्स शिकवलेला आहे। सगळी जी काही टीम शिकवायला आहे बघा ती एकदम अनुभवी टीम आहे। मी स्वतः शिकवायला असणार आहे। मी एनडीए ची मुलाखत दिलेली आहे, आर्मी अधिकारीसाठी जो एनडीए चा पेपर घेतला जात असतो त्याची मुलाखत मी दिलेली आहे। मोठेपणा सांगत नाहीये, फक्त तुम्हाला शिकवणारी जी काही टीम असणार आहे ती एकदम अनुभवी टीम असणार आहे हेच तुम्हाला सांगायचंय। मग ज्या विद्यार्थ्यांना बेसिक टू ऍडव्हान्स तयारी करायची असेल ते आपली रेकॉर्डेड बॅच घेऊ शकतात। सध्या ऑफर मध्ये ही बॅच फक्त तुम्हाला 200 रुपयाला मिळणार आहे, बघा लक्षात घ्यायचंय। त्यानंतर रिझल्ट आपण एकदा बघूया, तर 2023 ची जी काही परीक्षा झाली होती ती जवळपास मार्च एप्रिल या महिन्यातच झाली होती आणि निकाल हा किती दिवसानंतर लागला होता रे? 25 दिवसानंतर निकाल लागला होता। ठीक आहे, 2024 ची परीक्षा सुद्धा मार्च एप्रिलच्या दरम्यानच झाली होती आणि या परीक्षेचा निकाल सुद्धा 24 दिवसानंतर लागला होता आणि त्यानंतर फिजिकल थोडंसं 1.5-2 महिन्यानंतर झालं होतं। पण 2025 ची जी की परीक्षा आहे ती थोडीशी लेट झाली, म्हणजे दरवेळेस परीक्षा मार्च एप्रिल मध्ये होत होती, पण 2025 ला परीक्षा डायरेक्ट जुलै महिन्यामध्ये झाली। कोणत्या महिन्यामध्ये झाली? जुलै महिन्यामध्ये झाली। मग त्यांनी काय केलं, परीक्षा लेट झाली म्हणून तुमच्या परीक्षेचा निकाल एकदम लवकर लावून टाकला, 16 दिवसानंतरच लावला। किती दिवसानंतर? 16 दिवसानंतरच तुमचा निकाल लावला होता
आणि भरपूर साऱ्या ॲरोमध्ये निकाल लागल्यानंतर 5 ते 7 दिवसानंतरच तुमची रॅली सुरू झाली होती, फिजिकलला सुरुवात झाली होती. 2026 मध्ये सुद्धा परीक्षा जून महिन्यामध्ये झाली बघा, म्हणजे लेटच झाली. आणि या परीक्षेचा जो काही निकाल आहे ते पण लवकरच लागणार आहे, म्हणजे 20 ते 22 दिवसानंतरच तुमचा तो निकाल लावून टाकतील. जवळजवळ जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या 10 दिवसामध्येच ते तुमचा या भरतीचा निकाल लावणार आहे बघा. आणि त्यानंतर काही ॲरोमध्ये 5 दिवसानंतर 8 दिवसानंतरच फिजिकल सुरू होणार आहे, म्हणजे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात होणार असं आपण म्हणू शकतो. आणि या बातमीमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हणलेले आहे, एकदा व्यवस्थित ही बातमी वाचून घ्यायची आहे. आतापासूनच तुम्हाला तयारीला लागायचंय, कारण काय होतंय माहिती का, अगोदर वेळ मिळायचा पण या भरतीमध्ये तुम्हाला कमी वेळ आहे आणि फिजिकलला पैकीच्या पैकी मार्क आले, फर्स्ट पर्ची जर आली तर त्याचा फायदा तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट मध्ये होत असतो. कारण तुमची जी काही फायनल मेरिट लिस्ट बनत असती ती फायनल मेरिट लिस्ट 100 पेपरचे मार्क परीक्षेचे आणि 100 तुमच्या रॅलीचे म्हणजे फिजिकलचे मार्क, असे एकूण 200 पैकी तुमची फायनल मेरिट लिस्ट बनत असती. मग तुम्हाला सिलेक्शन मिळवायचं असेल तर या 200 पैकी तुमचं सिलेक्शन फायनली होणार आहे. आपल्याला सिलेक्शन मिळवणं महत्वाचं आहे, पण फिजिकल ही आपल्या हातातली गोष्ट आहे. आपण गावाकडचे पोरं, शेतकऱ्याचे पोरं, आपल्याला 100 पैकी 100 फिजिकलला मिळत असतात आणि 100% मिळणारच आहे. आणि त्या प्रत्येक मुलाचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढत असतात, कारण इकडे फिजिकलमध्ये मार्क जास्त असतात आणि पेपरमध्ये थोडेफार कमी जास्त आले तरी त्याचं सिलेक्शन होतं, पण फिजिकलमध्ये पण कमी आणि पेपरमध्ये पण कमी, मग तो घरीच बसणार आहे. असं व्हायला नको, म्हणून आतापासूनच तयारी लागायचं. तुमच्याकडे फिजिकलसाठी फक्त 1 महिना असणार आहे आणि या 1 महिन्यामध्ये तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीनं फिजिकल करायचंय. डाएट व्यवस्थित घ्या, शरीराची काळजी पण घ्या, कोणती इंजुरी वगैरे होणार नाही त्याची पण काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि आतापासूनच फिजिकलच्या तयारीला लागायचंय, जेणेकरून फायनल मेरिट लिस्टला तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि तुमचे किती क्वेश्चन बरोबर आहे ते कमेंटमध्ये सुद्धा सांगायचे, जेणेकरून कट ऑफ किती लागू शकतो तर त्याबद्दल सुद्धा आपल्याला एक व्हिडिओ बनवता येणार आहे. फायनल कट ऑफ किती लागणार त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार, जेणेकरून आपल्याला फिजिकलमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेणं किती महत्वाचं असणार आहे ते सुद्धा तुम्हाला कळणार आहे. आलं लक्षामध्ये? तर ही बातमी व्यवस्थित वाचून घ्या. या बातमीनुसार त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमचं जे काही फिजिकल आहे, रॅली आहे, ती जुलै महिन्यामध्ये होणार आहे, म्हणून आतापासून तयारीला लागायचंय, जेणेकरून तुम्हाला काय होणार, फायनल मेरिट लिस्ट मध्ये त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे. आणि जे विद्यार्थी अग्निवीर भरतीची तयारी करताय त्यांनी परत एकदा जोमानं तयारी करा. जर कमी क्वेश्चन बरोबर येत असतील तर आतापासून स्टेप बाय स्टेप अभ्यास कव्हर करत चला. फिजिकल सध्या करू नका वाटलं असतं, जे नवीन विद्यार्थी ते बरं का, आणि ज्यांचं फिजिकल होणार आहे, ज्यांनी परीक्षा दिलेली आहे 25-26 क्वेश्चन प्लस बरोबर आहे, त्यांनी तर आतापासूनच तयारीला लागायचंय. आज संध्याकाळपासून आतापासूनच तयारीला लागायचंय, जेणेकरून फिजिकल एकदम तगडा झालं पाहिजे तुमचं. नवीन विद्यार्थ्यांनी आधी परीक्षेचा अभ्यास 2-4 महिने करायचा, नंतर मग फिजिकलची तयारी तुम्ही परीक्षा 2 महिन्यावर 3 महिन्यावर आल्यानंतर सुद्धा कव्हर करू शकता. ठीक आहे, फक्त तयारी मन लावून करा, नक्कीच तुम्हाला यश त्या ठिकाणी मिळत असतं. आणि जे विद्यार्थी अग्निवीर भरतीची तयारी करताय त्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. जय हिंद.